महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जे अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। नाशिक शहरासह परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी गस्ती आणि कारवाई सुरू आहेत। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांच्या लक्षात आलं। तिघे संशयित एका चारचाकी वाहनातून जेल रोडच्या दिशेनं पळून जात आहेत। पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग सुरू केला, मात्र संशयितांनी वाटेत वाहन सोडून एका सोसायटीत पळ काढला। यावेळी पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकासह वैभव उबाळे नावाच्या संशयिताला ताब्यात घेतलं। दरम्यान तिसरा संशयित एका बंद फ्लॅटच्या बाल्कनीत लपून बसल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी शिडीच्या साह्यानं बाल्कनीत प्रवेश करत मारुती घोरपडे उर्फ मारी याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वेगवेगळ्या कंपनीचे 4 मोबाईल फोन आणि देशी बनावटीचं पिस्तूल असा सुमारे 4,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दोन्ही संशयितांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वीही त्यांच्यावर आडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत। ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, कल्पेश जाधव आणि सुनील आडके यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।